आणि आता पाहणार आहोत टॉप 9 महत्त्वाच्या घडामोडी अवकाळी पावसाने जे नुकसान झालेले आहे त्याबाबतच्या। राज्यात अवकाळी पावसामुळे शेतीचं प्रचंड नुकसान, कडधान्य, भाजीपाला तसंच फळपिकांनाही अवकाळीचा फटका। नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करण्यास सुरुवात। नाशिक बुलढाण्यात सर्वाधिक नुकसान। शहापूरमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी। रब्बी हंगामातील पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान। सोसाट्याच्या वाऱ्यामुळे घरांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान। नंदुरबारमध्ये गारपिटीमुळे 378 हेक्टर क्षेत्रावर नुकसान। गंगापूर ठाणेपाडामध्ये झालेल्या गारपिटीने शेतकऱ्यांचं नुकसान। कांदा आणि चाऱ्याचं सर्वाधिक नुकसान झाल्याची माहिती। शेती पिकांसोबतच 20 घरांची पडझड। धुळ्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान। मोठ्या संख्येने नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी। कृषी विभागाकडून पंचनामे सुरू। धुळे जिल्ह्यात अवकाळी वादळी वाऱ्यासह गारपीट। जिल्ह्यातील 3075 हेक्टर क्षेत्रातील कांदा, मका, बाजरी, पपई, केळी, ज्वारी, गहू पिकांचं नुकसान। जालना जिल्ह्यात पावसामुळे गहू, मका यासह फळबागांना फटका। आजही वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता।